पुण्यामध्ये जवळपास 12 जणांचा जो आहे तो संशयास्पद मृत्यू झालेला आहे। मृत्यूची कारणं वेगळी समोर येत आहेत। काही ठिकाणी असं सांगितलं जात आहे की हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला, काही ठिकाणी केमिकल वापरामुळे मृत्यू झाला, श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाला, अशी वेगवेगळी कारणं समोर येत असताना पुण्यामधील 2 भावांचा जे आहे फुगेवाडी मधल्या तो आकस्मिक मृत्यू झालेला आहे। त्यांची फॅमिली आपल्या बरोबर आहे, सासूबाई त्यांच्या। काय झालं होतं नेमकं त्यांना आणि का मृत्यू झाला? केमिकलचं होतं, केमिकलच्या टेम्पो खाली करायला गेलो काम घेऊन ती वारं खुल्लं ती झाकण, त्यांच्या डोळ्यांची आग, नाकाची आग खूप चालली म्हणून जरा बाहेर आले आणि पुन्हा गेले, मग पुन्हा खाली केलं, मग काय त्यांना दिसाना बी काहीच वाटली। म्हणजे आमचा एक भावाचा मुलगा आणि हे दोघं भाव, मग हे दोघं भाव हे कामावून आले, काहीच दिसना, रात्री झोपले तसे, जेवले नाही काय नाही। हे दोघं भाव राहिले घरी आणि आमचा इजू कामाला गेला नाही। कामातच त्याला चक्कर हे उलट्या होत होत्या, मग त्याला कॅन्टोन्मेंटला नेऊन ऍडमिट केलं संध्याकाळी 7 वाजता। सकाळी 7ला तो परवा दिवशी वारले बी, काल सकाळी वारले। हा मग हे तुम्ही विजू भाऊच्या बाबतीत सांगताय, राजेंद्र भाऊच्या बाबतीत काय झालं? मग हे तुम्ही दोन भाऊ म्हणतो कामाला नव्हता गेला ना, तो सकाळी झोपला ना, झोपीतच तिथं त्याचं झालं। आम्ही सर तिथं माहितीकडं, तोही घरात झोपलेला होता, इथंच गाडला। म्हणजे तो पण अगोदर कामाला गेला, त्रास व्हायला लागला तर म्हणून ते घरी राहिला, कामाला गेला नाही। आमचा धीराचा मुलगा आणि हे दोघं कामाला गेले नाही का, तर त्यांच्या अंगावर पुऱ्या त्या फोड्या बिड्या आल्या म्हणून ते गेले नाही। आणि हे आमचा जावाई, भाचा जावाई, ते गेले कामाला, तर मग ते गेले। मग दुसरा जावाई इजूचा भाव, ते घरातच काल सकाळी 9 वाजता गेले आणि हे 7ला गेले कॅन्टोन्मेंटला। बर, हा नेमकं काय झालं? कुठं काम करत होते ते आणि कुठली कंपनी होती? नेमकं काय बनवलं जात होतं तुम्हाला माहिती आहे काय? नाही ते नाही आम्हाला, एवढं आम्हाला काय माहिती ते काम, आम्ही खडकीत राहतो। बर, कंपनीचं नाव काय ग सांगा, विचारा त्यांना माहिती। कंपनीचं नाव माहित नाही। नेमकं काय, किती दिवसांपासून त्रास होता? तुम्ही म्हणताय की परवा दिवशी त्यांना रात्री हॉस्पिटलला ऍडमिट केलं, काय त्रास होत होता नेमकं? काय झालं? आणि जीव घाबरत होता आणि डोळ्यांनी दिसत नव्हतं, उलटी होत होती, मगर उलट्या आल्या नाही। उलटी झाली ते माहित नाही मला, परत उलटी नंतर त्यांना उलट्या झाल्या असत्या तर जरा साफ झाले, पण उलट्याच झाल्या। या दुसऱ्याला नाही झाल्या उलट्या, फक्त त्या इजूलाच झाली, कामातून त्याला रस्त्यातच उलटी झाली। आपण पाहू शकतो पुण्यामधील फुगेवाडी परिसरामध्ये हे कुटुंब राहतं आणि एकाच घरामधील 2 सख्या भावांचा जो आहे तो आता आकस्मिक मृत्यू झालेला आहे। मृत्यूचे कारण अर्थात PM रिपोर्ट मधून समोर येईल, परंतु सध्या जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामुळे सध्या पुण्यामध्ये जे इथे चर्चेला उदाहरण आलेलं पाहायला मिळते। 8 जणांचा जो आहे तो आकस्मिक मृत्यू झालेला आहे। आपण त्या कुटुंबाच्या भेटीसाठी आलो, त्यानंतर त्यांची मानसिकता देखील नाही की बोलावं वगैरे। त्यांचे शेजारी आहेत आपल्या बरोबर, त्यांच्याशी बोलूया। ताई, नेमकं काय झालं होतं? तुम्ही समोरच राहता, कशा पद्धतीची परिस्थिती होती? त्यांना आता त्या परवाच्या दिवशी ते मंगळवारी शिफ्टिंगला जाऊन आले, केमिकलच्या शिफ्टिंगला जाऊन आले। त्यांच्यानंतर त्यांना खूप त्रास व्हायला लागला, तरी पण त्या दुसऱ्या दिवशी त्यांना गाडी सोडवण्यासाठी साहेबांनी सांगितलं की गाडी सोडू नये आणि मग तू सुट्टी घे, पण तिथंच त्यांना त्रास व्हायला लागला। त्यांना पूर्ण ब्लर दिसायला लागले, काहीच दिसत नव्हतं, म्हणून त्यांचे समेहुने तिकडे गेले, त्यांना घेऊन खडकी कॅन्टोन्मेंटला ऍडमिट केलं। ऍडमिट केल्यानंतर त्यांना पूर्णपणे ते सिरियस झाले आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी घरी काल मयत आली त्यांची। आणि मोठा भाऊ त्यांचा इथे वारला, इथेच वारला। हो, दोघं पण एकाच कंपनीत कामाला? हो। काय नेमकं काय काम करायचे माहिती आहे? शिफ्टिंगचं काम करायचं, केमिकल घर शिफ्टिंगचं, आणि परत केमिकलच्या त्यांना सरांनी त्यांच्या तिकडे पाठवलं घर केमिकलचं शिफ्टिंग करायला। तर विजू भाऊ ना ड्रायव्हर पण होते आणि शिफ्टिंगचं काम पण करत। आणि राजेंद्र शिफ्टिंगचं काम करायचे त्यांच्या सोबतच। आता वडिलांना का त्रास होते? मग वडिलांना पण त्रास, दम पूर्ण थकले ते आणि पूर्ण एकदम श्वास घ्यायला पण त्यांना त्रास होता, तर त्यांना पण ऍडमिट केलं। त्यांना पण उलट्या झाल्या, भाऊच्या मोठ्या भावांच्या तर पूर्ण तोंडातून फेस येत होता आणि ते जागेवरच थंड झाले। बरं, असं म्हणतायत सध्या पुण्यामध्ये चर्चा आहे की दारू घेतल्यामुळं हे सगळं प्रकरण झालेलं आहे, 8 जणांचा मृत्यू ह्याच्यामुळे झालाय असं म्हणण्यात येतंय। तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे? नाही, आमचं म्हणणं तर ते केमिकलनीच झालेलं या घराला। घेत नव्हते दारू? दारू घ्यायचे, पण 2-3 दिवस कामाच्या यांनी दारूच घेतली नाही, त्या केमिकलच्या वासाने यांना बर्दास्तच झालं, यांना त्या केमिकलनीच झालं। केमिकल इथेनॉलचं प्रमाण वाढल्यामुळे तर दारू मधील असं म्हणलं जात आहे। सध्या आपण चर्चा ऐकतोय
काय याच्यावरती दारू घेत होते, घेतली होती असं काही आहे का? नाही, ज्या दिवशी त्यांना खूप त्रास होत होता तर घेतली नाही यांनी दारू. त्या केमिकलचा यांनी त्रास होत होता ना, येऊन तसेच झोपले हे. तर फॅमिली म्हणून काय मागणी करताय आता तुम्ही? काय मागणी आहे? आता यांचं का, आता यांना न्याय भेटला पाहिजे ना. यांच्या घरात कमवणार कुणीच नाहीये. किती मुलं आहेत? कुटुंबात किती लोक आहेत? अगं कुटुंबात हे दोघं बाया आहेत, दोघींचे नवरे वारले, त्यांचे 2-2 मुलं आहेत, 4. हा, आणि आई वडील आहे 2. टोटल 8 लोक आहेत ना. आता हे घर बी भाड्याचे, काय करणार ते? कुठं कामाला नाही, धंद्याला नाही, काय नाही. मग आता त्या लेकरांचं त्यांचं काय व्हायचं? त्यांचं संस्कार काहीतरी त्यांना बी करायला पाहिजे ना. तेवढीच मागणी आम्हाला. नाही, त्यांचा न्याय भेटला पाहिजे. बस त्या लेकरांचं भविष्य पाहिजे. ते आता लहान आहे मुलं, 18 वर्ष पूर्ण झाली की काम भेटले पाहिजे. आता आरोपी पण समोर आलेले आहे. ते आरोपीचं पण नाव समोर येतं, वाघमारे म्हणून आरोपी आहे, त्याचं नाव समोर येतंय ह्या सगळ्या प्रकरणामध्ये. तुम्हाला वाटतं का त्यांना काही मिक्स केल्यामुळे झाला? ते आम्हाला तर नाही माहित, त्या वाघमारेचं नाही माहित आम्हाला. एक कंपनीत कामाला होतं, ह्यांना कामच झालेलं या दोघांना असं म्हणतो. नक्कीच आपण पाहू शकतो की सध्या जे आहे ते हे कुटुंब दुःखाच्या डोहामध्ये आपल्याला बुडालेलं पाहायला मिळते. मृत्यूचं कारण आम्हाला माहित नाही, पण सध्या जर बघितलं तर हे एका कंपनीमध्ये कामाला होते, शिफ्टिंगचं काम करायचे आणि या कामादरम्यान मृत्यू झाल्याचं देखील या सगळ्या शेजाऱ्यांनी सांगितलेलं आहे. अर्थात कुटुंबियांची जी आहे फॅमिलीमधील त्यांच्या काही पत्नी वगैरे, मुलं वगैरे यांची बोलण्याची मानसिकता नाही, परंतु आपण त्यांच्या नातेवाईकांशी बातचीत केल्यानंतर जे काय आहे ते आपण पाहिलं काय म्हणणं आहे. सध्या मदतीची अपेक्षा या कुटुंबाकडून करण्यात आलेली आहे. सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, त्यामुळे जुळून राहा नवराष्ट्रासोबत. नवराष्ट्रासाठी निखिल सुप्रे, पुणे.